श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत घर झाडू लावणाऱ्या महिलांनी लगेच काळजी घ्या. तुमची एक चूक तुमच्या पतीला गरीब बनवू शकते. भक्तांनो, झाडू तुम्हाला श्रीमंत कसा बनवू शकतो आणि तुमचा एक निष्काळजीपणा तुमच्या घरात गरिबीचे कारण बनू शकतो. म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. भक्तांनो, सकाळची ती वेळ जेव्हा थंड वारा वाहतो, जेव्हा सूर्याचा पहिला किरण पृथ्वीला स्पर्श करतो, मंदिरांमधून घंटांचा गोड आवाज येतो आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने संपूर्ण वातावरण संगीतमय बनते. त्याच वेळी घरातील महिला झोपेतून उठतात, आंघोळ करतात आणि नंतर त्या पहिले काम करतात ते म्हणजे हातात झाडू धरतात. तुम्हाला वाटेल की ती फक्त घर स्वच्छ करत आहे, पण प्रत्यक्षात ती फक्त धूळ आणि कचरा काढत नाहीये. ती तिचे भाग्य उजळवत आहे. ती तिच्या पतीच्या प्रगतीचा आणि संपूर्ण कुटुंबाचे भविष्य सुधारण्याचा मार्ग मोकळा करत आहे. पण झाडू लावताना एक छोटीशी चूक, हो, घराची देवी लक्ष्मी रागावू शकते आणि कदाचित हेच कारण असेल की खूप मेहनत करूनही पैसे टिकत नाहीत. पर्स नेहमीच रिकामी दिसते आणि घरात समृद्धी नसते. गुरुजींनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या ऐकल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल, कारण या त्याच सवयी आहेत ज्या तुम्ही नकळत दररोज करता आणि हेच घरात गरिबीचे कारण बनते. म्हणून जर तुम्हालाही तुमच्या घरात नेहमी सुख, शांती आणि संपत्ती असावी असे वाटत असेल तर हा व्हिडिओ क्षणभरही सोडू नका, कारण ही माहिती तुमचे जीवन बदलू शकते. भक्तांनो, पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती निश्चित करा. भक्तांनो, सर्वप्रथम तुमच्या मनापासून हे समजून घ्या की सकाळी फरशी झाडणे हे केवळ एक सामान्य स्वच्छता कार्य नाही. हे असे एक कार्य आहे जे तुमच्या नशिबाशी आणि तुमच्या घराच्या आध्यात्मिक ऊर्जेशी थेट संबंधित आहे. जेव्हा सूर्याचा पहिला किरण सकाळी लवकर पृथ्वीवर पडतो, म्हणजे सकाळी 6 किंवा 7च्या सुमारास, तो सर्वात पवित्र आणि शुभ काळ असतो. आणि जर एखादी महिला यावेळी तिचे घर झाडून टाकते तर ती फक्त धूळ किंवा कचरा साफ करत नाही, ती तिच्या घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर काढत आहे आणि त्या बदल्यात घरात सकारात्मक ऊर्जा, पवित्रता आणि लक्ष्मी वास करू लागते. पण कल्पना करा, जर यावेळी घरातील महिला आळशीपणात बुडल्या असतील, उशिरा उठल्या असतील, झाडू मारणे पुढे ढकलत असतील, कधी 11 वाजता, कधी 12 वाजता, दुपारी किंवा संध्याकाळी झाडू मारत असतील, तर समजा की ती स्वतःच्या हातांनी लक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखवत आहे. आणि मग ती तक्रार करते की घरात समृद्धी का नाही, पैसा का राहत नाही, सुख शांती का नाही. आता प्रश्न पडतो, गुरुजी, झाडू मारण्याचा सर्वात शुभ काळ कोणता? काळजीपूर्वक ऐका. सकाळी 6 ते 9 किंवा 9:10 वाजण्याची वेळ सर्वोत्तम आहे. हा काळ केवळ स्वच्छतेसाठी नाही तर घराचे भाग्य उजळण्यासाठी देखील आहे. जर तुम्हाला तुमच्या पतीचे नशीब बलवान हवे असेल, त्याला दीर्घायुष्य मिळावे, घरात प्रगती आणि समृद्धी असावी असे वाटत असेल तर हे एक काम कधीही पुढे ढकलू नका. आता जर काही कारणास्तव तुम्हाला 6 किंवा 7 वाजता झाडू लावता येत नसेल तर तुम्ही 8 पर्यंत देखील झाडू शकता. तुम्ही ते 9 पर्यंत देखील करू शकता. पण जर त्यापेक्षा उशीर झाला तर समजून घ्या की शुभ नशीब हळूहळू दुर्दैवात बदलू लागते. आणि हो, एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, अनेक महिला पूर्ण मनाने झाडू लावतात, त्या पूर्ण श्रद्धेने झाडू लावतात, पण नंतर ते उचलून कुठेतरी कोपऱ्यात उभे ठेवतात. वास्तुशास्त्र याला मोठा दोष मानते. झाडू कधीही उभा ठेवू नये. तो आशीर्वाद थांबतो, तो देवी लक्ष्मीला रागवतो. भक्तांनो, एका गोष्टीकडे खूप लक्ष देणे आवश्यक आहे. जर तुम्ही घरात झाडू उभा ठेवला असेल तर समजून घ्या की तुम्ही स्वतःच्या हाताने घरात गरिबी, दुःख आणि गरिबीला आमंत्रण देत आहात. झाडू ही सामान्य गोष्ट नाही, ती देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. आणि जेव्हा आपण ते भिंतीला, दाराजवळ तिरके उभे ठेवतो किंवा कोपऱ्यात ठेवतो, तेव्हा समजा आपण देवी लक्ष्मीचा अनादर करत आहोत आणि मग त्याचा परिणाम देखील दिसून येतो. घरात नकारात्मकता वाढू लागते. अनावश्यक भांडणे, अशांतता,
दृष्ट आत्म्यांचा प्रवेश आणि चुकीचे लोक येऊ लागतात. आता अनेक महिला नकळत आणखीन एक मोठी चूक करतात. तुम्हीही ते करू शकता, पण काही फरक पडत नाही. प्रत्येकजण चुका करतो. आपण माणसे आहोत, पण चूक लक्षात घेऊन ती वेळीच दुरुस्त करण्यास शहाणपण आहे. बघा, झाडू कधीही इतरांना दाखवू नये. ही लाजिरवाणी गोष्ट नाही, तर एक खूप मोठा वास्तुतत्व आहे. झाडू जितका जास्त लपवून ठेवता येईल तितके चांगले. जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांना झाडू दिसला तर ते ठीक आहे, पण बाहेरील कोणीही, मग तो पाहुणा असो, शेजारी असो किंवा इतर कोणीही, तो पाहू नये. कारण जर बाहेरील व्यक्तीने झाडू पाहिला तर समजून घ्या की तुमच्या संपत्ती आणि समृद्धीवर वाईट नजर लागू शकते. आता विचार करा, जर तुम्ही झाडू घराच्या पहिल्या खोलीत किंवा दाराजवळ किंवा अंगणात ठेवला असेल तर तो कोणी येईल त्याला तो दिसेल, आणि ही खूप मोठी चूक आहे. म्हणून झाडू नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणीही पाहू शकत नाही. तो अंगणात किंवा पाहुण्यांसमोर ठेवू नका, कारण असे म्हटले जाते की संपत्तीचे दर्शन करू नये. प्रदर्शन करू नये. त्याचप्रमाणे झाडू प्रदर्शित करू नका, कारण ते देखील संपत्तीच्या देवीचे प्रतीक आहे. तुम्ही त्याचा जितका आदर कराल तितकी तुमच्या घरावर आशीर्वादांचा वर्षाव होईल. तुमच्याकडे किती संपत्ती आहे हे लोकांना दाखवण्याची गरज नाही, अन्यथा लोक त्यावर वाईट नजर टाकतील. म्हणून आम्ही तुम्हाला सांगितले की झाडू हे देखील देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. ते देखील एक प्रकारचे धन आहे आणि तुम्ही ते प्रदर्शित करू नये. म्हणून ते लपवून ठेवा. ते लोकांसमोर अजिबात आणू नका, अन्यथा तुमच्या घराचे आशीर्वाद नष्ट होतील. जर कोणी त्या झाडूवर वाईट नजर टाकली तर समजून घ्या की तुमचे काम संपेल. असे बरेच लोक आहेत जे या गोष्टी समजून घेतात आणि नंतर जाणून बुजून तुमच्या या सवयी तुमच्यासाठी गरिबी आणतात. तुम्हाला झाडू नेहमी लपवून ठेवावा लागेल आणि तो स्वच्छ ठिकाणी ठेवावा लागेल. याची विशेष काळजी घ्या. झाडू मातीजवळ किंवा बाथरूममध्ये ठेवू नका, कारण तुम्ही तुमचे पैसे तिजोरीत कसे ठेवता? जर तुम्ही ते स्वच्छ ठिकाणी ठेवले तर हा झाडू एखाद्या अमूल्य वस्तूपेक्षा कमी नाही. त्याला लहान गोष्टी समजू नका. वास्तूला खूप उच्च आणि महान दर्जा देण्यात आला आहे. ज्या महिला दररोज वेळेवर घर झाडतात त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. आणखीन एक गोष्ट जी अनेकदा दुर्लक्षित केली जाते आणि ज्याकडे लोक दुर्लक्ष करतात. जर कोणतीही महिला झाडू काढताना खूप रागावली असेल तर तिला खूप राग येत असेल, जर तिचे मन दुःखी असेल किंवा तणावाखाली असेल तर जेव्हा ती झाडू काढते तेव्हा त्या झाडूच्या परिणामांमुळे संपूर्ण घर नकारात्मक होऊ लागते. झाडू काढणे ही एक प्रकारची सेवा आहे जी आपण इतरांसाठी करतो. आपण हे आपल्या घरासाठी करतो की स्त्रीला असे वाटते की ती तिच्या संपूर्ण कुटुंबाला शुद्ध करत आहे. जर त्यावेळी तिच्या मनात संघर्ष, दुःख, ताण, राग, नकारात्मक विचार असतील तर ती घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तेच स्पंदने पसरवते. ती तेच वातावरण निर्माण करते. हेच कारण आहे की काही घरांमध्ये नेहमीच तणाव असतो, कारण तिथे खूप स्वच्छता असते. ते केले जाते पण भावना योग्य नसते. म्हणजेच आपण स्वच्छता करतो आणि आपण कोणत्या भावनेने ते करतो हे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या घरातील महिलांना आनंदी ठेवण्याची देखील तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. आता यामध्ये महिलांचा दोष नाही. कधीकधी त्यांचे पती असे असतात की ते दारू पिऊन त्यांना मारहाण करतात आणि त्रास देतात. अनेक घरांमध्ये हुंड्यासाठी खूप दबाव आणला जातो. कधीकधी काही महिला उशिरा उठतात आणि नंतर त्यांना आळस वाटतो. म्हणून हे काम अशा प्रकारे होते की भावना निर्माण होत नाही. तुमच्या घरातील महिलांना आनंदी ठेवा. त्यांचे मन स्वतःहून आनंदी राहील. तसेच प्रत्येक महिलेने सकाळी लवकर उठले पाहिजे. जर ती उशिरा उठत असेल तर तिला लक्ष्मीचा दर्जा देता येणार नाही. तुमच्या घरातील महिलांना सकाळी लवकर उठण्याचा सल्ला द्या. जर तुम्ही महिला असाल तर सकाळी लवकर उठून तुमचे कर्तव्य स्वीकारा. फरशी झाडा, मनापासून झाडा, भावनेने झाडा. तुमचे घर शुद्ध होईल आणि तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचाल. तुम्हाला हे कळणारही नाही. आता आपण एका खास उपायाबद्दल बोलू की तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे. हा उपाय तुमचे नशीब बदलेल. आम्ही याची पूर्ण हमी देतो.
दर सोमवारी फरशी झाडण्यापूर्वी झाडूवर काही काळे तीळ आणि गुलाबाचे फूल शिंपडा. आता तुम्ही म्हणाल, गुरुजी, याने काय होईल? हा एक मोठा चमत्कार होईल. जरा लक्षपूर्वक ऐका. दर सोमवारी झाडूवर काही काळे तीळ घाला, काही गुलाबाची फुले शिंपडा आणि हेमा लक्ष्मी म्हणा. या झाडूने माझ्या घरातील सर्व गरिबी, अशुद्धता आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर काढा आणि माझ्या घरात सुख आणि समृद्धी येऊ द्या. मग खऱ्या मनाने संपूर्ण घर झाडून टाका. हे तीळ, ही फुले जी एकाच ठिकाणी पडली असतील ती कचऱ्यासोबत फेकून द्यावी लागतील. माझ्यावर विश्वास ठेवा. काही आठवड्यातच तुम्हाला बदल दिसेल. काही आठवड्यात तुम्हाला वाटेल की गुरुजींनी जे काही सांगितले ते अगदी बरोबर होते. परिस्थिती सुधारत आहे आणि आमच्या घरात पुन्हा सगळं व्यवस्थित सुरू आहे. तुम्ही तुमच्या घरातून कचऱ्यासोबत फेकलेले काळे तीळ आणि गुलाबाच्या पाकळ्या तुमच्या घरातील गरिबी दूर करतील. गरिबी दूर होईल, दुःख दूर होईल. आता दुसरा उपाय खूप काळजीपूर्वक ऐका. अनेक महिला झाडू मारताना घराच्या मंदिराजवळची फरशी झाडतात. पण आपण चुकूनही हे करू नये. सकाळी 9 वाजल्यापासून झाडू मारणाऱ्या सर्व महिलांनी घराच्या मंदिराजवळ झाडू नये याची विशेष काळजी घेतली पाहिजे. तुम्ही हलक्या कापडाने स्वच्छ करू शकता, पण जर तुम्ही तिथे झाडू मारलात तर तुम्हाला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. तुम्ही अडचणीत याल आणि तिथे झाडू मारणे शुद्ध मानले जाते. याचा घराच्या पूजा आणि सकारात्मकतेवर खूप गंभीर परिणाम होतो. तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल, हे जाणून घ्यावे लागेल आणि भविष्यात तुमच्या घराच्या मंदिराभोवती झाडू मारू नये याची विशेष काळजी घ्यावी लागेल. जर ते घाणेरडे असेल तर ते स्वच्छ कापडाने पुसून टाकावे. हलके स्वच्छ करावे लागेल, पण झाडू ठेवू नये किंवा वापरू नये. फक्त स्वतःचा विचार करा. तुम्ही सकाळी झाडूने तुमच्या संपूर्ण कुटुंबाची दिवसभराची ऊर्जा नियंत्रित करत आहात. झाडू मारल्यानंतर जर तुम्ही कचरा गोळा करून घरासमोर ठेवला तर ते तुम्ही स्वतः गरिबीला आमंत्रण देत आहात असे होईल. म्हणून कचरा ताबडतोब बाहेर फेकून द्यावा लागेल. अनेक महिला कचरा तिथेच पडू देतात, तो कोपऱ्यात ठेवतात. घरात घाण किंवा अस्वच्छता राहू नये म्हणून हे सर्व करू नका. घरात देवी लक्ष्मी येते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो ती म्हणजे रविवारी झाडू मारू नका. आपल्याला अनेक घरे पाहायला मिळतात. रविवारी झाडू मारणारे म्हणतात, गुरुजी, आपण फक्त रविवारीच मोकळे असतो. आपण फक्त रविवारी झाडू आणि पुसतो. संपूर्ण 6 दिवस बाजूला ठेवतो. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात खूप उद्ध्वस्तता येते. रविवारी झाडू मारल्याने आठवडाभर भांडणे होतात. ती बऱ्याच काळानंतर निघून जातात. जर ते खूप आवश्यक असेल तर तुम्ही थोडे झाडू शकता, पण रविवारी घराचा प्रत्येक कोपरा व्यवस्थित झाडू नये. ही परंपरा मोठी अंधश्रद्धा नाही तर हजारो वर्षांच्या अनुभवावर आधारित आहे आणि तुम्हाला हे सत्य देखील स्वीकारावे लागेल. कारण झाडू मारणे ही केवळ स्वच्छता करण्याची कृती नाही, ही एक साधना आहे, ती एक सेवा आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती माता लक्ष्मीचा आदर आहे. म्हणून जेव्हा तुम्ही बाहेर झाडू लावता तेव्हा तुम्ही फक्त फरशी स्वच्छ करत नाही तर ते देखील लक्षात ठेवा की या झाडूने तुम्ही तुमच्या नशिबाच्या रेषा देखील स्वच्छ करत आहात. तुम्ही तुमच्या पतीला देवता देखील बनवत आहात. भक्तांनो, जेव्हा एखादी स्त्री सकाळी लवकर तिचे घर झाडू लावते तेव्हा ती केवळ घाण किंवा धूळच काढून टाकत नाही तर रात्री घरात जमा झालेली सर्व ऊर्जा देखील काढून टाकते, मग ती सकारात्मक असो वा नकारात्मक. परंतु झाडू लावण्याची ही प्रक्रिया योग्य भावनेने आणि योग्य पद्धतीने केली गेली नाही तर ती फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक ठरू शकते. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.